श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या सोमवार 16 फेब्रुवारी महाशिवरात्रीच्या पावन पर्वानंतर लगेचच येत आहे सोमवती अमावस्या. सोमवारी येणारी ही अमावस्या अत्यंत दुर्मिळ आणि फलदायी मानली जाते. तर या दिवशीचा शुभ मुहूर्त, त्याचबरोबर या दिवशी काय करावे काय करू नये याबद्दलची संपूर्ण माहिती आणि त्याचबरोबर या दिवशी एक अतिशय प्रभावी असा उपाय आपल्याला करायचा आहे. हा उपाय कसा करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका, जेणेकरून स्वामींची तुमच्या कुटुंबावर, मुलांवर अगदी भरभरून अशी कृपा होईल. उद्या सकाळी अंघोळीच्या पाण्यात थोडेसे गंगाजल टाकून स्नान करा. यामुळे सर्व पापांचे क्षालन होते असे मानले जाते. अमावस्येला पिंपळाच्या झाडात त्रिदेवांचा वास असतो. झाडाला दूध आणि पाणी अर्पण करून 108 वेळा प्रदक्षिणा घातल्याने पितृदोष दूर होतो. या दिवशी पांढऱ्या वस्तू जसे की तांदूळ, दूध किंवा साखरेचे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. त्याचबरोबर या दिवशी काय टाळावे? या दिवशी उद्या घरात वादविवाद टाळा. कोणाचाही अपमान करू नका. तामसिक भोजन, मांस, मद्य आणि कांदा लसणाचे सेवन पूर्णपणे वर्ज्य करा. अमावस्येला केस किंवा नखे कापू नका, हे अशुभ मानले जाते. ही वर्षातील पहिलीच सोमवती अमावस्या असणार आहे. त्यामुळे अमावस्या ही 2 दिवसाच्या कालावधीत विभागली गेलेली आहे. सोमवार 16 फेब्रुवारी 2026 रोजी संध्याकाळी 5:35 अमावस्या तिथीचा प्रारंभ होत आहे. तर समाप्ती ही मंगळवार 17 फेब्रुवारी 2026 रोजी संध्याकाळी 5:30 होत आहे. सोमवारी सूर्यास्तापूर्वी अमावस्या तिथी लागत असल्यामुळे सोमवती अमावस्या 16 फेब्रुवारीलाच मानली जाईल. तसेच 17 फेब्रुवारीला मंगळवार असल्याने या दिवशी भौमवती अमावस्या साजरी केली जाईल. अशा प्रकारे हा सलग 2 दिवस अमावस्येचा एक दुर्मिळ योग तयार झालेला आहे. या सोमवती अमावस्येला काही अत्यंत शुभ आणि दुर्मिळ योग जुळून येत आहेत. 16 फेब्रुवारीला दिवसभर सर्वार्थ सिद्धी योग असेल. हा योग कोणतीही नवीन कामे करण्यासाठी किंवा धार्मिक अनुष्ठानांसाठी अत्यंत फलदायी मानला जातो. हा योग तुमच्या कार्यात यश आणि समृद्धी आणणारा मानला जातो. सोमवती अमावस्या सोमवारी असल्याने हा दिवस भगवान शिव, माता पार्वतीच्या आशीर्वादांचा, शिवशक्ती संगम यांचा मानला जातो. या दिवशी श्रवण नक्षत्र असेल, जे विष्णू देवाचे नक्षत्र मानले जाते. यामुळे या दिवशी शिव आणि विष्णू या दोघांचीही पूजा प्राप्त करण्याची आपल्याकडे योग असणार आहे. या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त हा दुपारी 12:13 ते 1 वाजेपर्यंत असणार आहे. संध्याकाळी ही 5:35 नंतर लक्ष्मीपूजन आणि पितृतर्पण करण्यासाठी विशेष काळ असणार आहे. या दिवशी पितृदोष दूर करण्यासाठी एका तांब्याच्या किंवा स्टीलच्या पात्रात पाणी घेऊन त्यात थोडे कच्चे दूध, काळे तीळ आणि साखर मिसळा. हे मिश्रण पिंपळाच्या मुळाशी अर्पण करा. यामुळे आपल्यातील पितृदोष जो आहे तर तो दूर होण्यासाठी मदत होत असते. त्याचबरोबर या दिवशी तुपाचा दिवा संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला गाईच्या तुपाचा दिवा लावा. दिव्यात थोडीशी हळद टाकल्यास अधिक शुभ फळ प्राप्त होते. अमावस्येच्या दिवशी घरामध्ये पुसताना पाण्यात थोडे समुद्री मीठ टाका. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मकता येते. संध्याकाळी घरात कापूर जाळून त्यांचा धूर सर्व खोल्यांमध्ये दाखवा. सोमवारी अमावस्या असल्याने तांदूळ, दूध, दही, साखर किंवा पांढरे वस्त्र दान करणे अत्यंत फलदायी मानले जाते. पिंपळाच्या झाडाजवळ मुंग्यांना साखर मिश्रित पीठ खाऊ घालावे. यामुळे कर्जातून मुक्ती मिळते असे मानले जाते. सोमवारी अमावस्या असल्याने महादेवाच्या पिंडीवर मध आणि पाण्याचे मिश्रण अर्पण करा. यामुळे आरोग्याच्या तक्रारी दूर होतात. या दिवशी उशिरापर्यंत झोपू नका आणि कोणाकडूनही मोफत काहीही घेऊ नका. मनामध्ये कोणाबद्दलही वाईट विचार आणू नका. हे उपाय श्रद्धेने केल्यास तुम्हाला मानसिक शांती आणि समृद्धी नक्कीच लाभेल. सोमवती अमावस्येच्या दिवशी लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी आणि घरातील दारिद्र्य दूर करण्यासाठी शास्त्रांमध्ये काही पदार्थ जे आहेत तर ते बनवायला विशेष महत्त्व असतं. पांढरा रंग आणि
दूध हे चंद्राच्या संबंधित आहे आणि देवी लक्ष्मीला खीर अत्यंत प्रिय आहे. सोमवती अमावस्या ही सोमवार आणि अमावस्येचा संगम असल्याने या दिवशी खीर बनवण्याचे विशेष महत्त्व आहे. तर या दिवशी तुम्हाला तांदळाची खीर जी आहे तर ती बनवायची आहे. त्यासाठी काय करायचं आहे, गाईचे दूध, तांदूळ, साखर, गूळ, केसर आणि वेलची स्वच्छ अंघोळ करून त्यानंतर शुचिर्भूत होऊन खीर बनवावी. खीर बनवताना त्यात थोडे केसर नक्की टाकावे, कारण केसर लक्ष्मीला आकर्षित करते. ही खीर सर्वात प्रथम लक्ष्मी माता आणि भगवान विष्णूंना नैवेद्य म्हणून दाखवावी. त्यानंतर घरातील सर्व सदस्यांनी ती प्रसाद म्हणून ग्रहण करावी. यामुळे घरातील अन्नाची कमतरता भासत नाही आणि देवी लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते. जर तुमच्या घरात सतत आर्थिक चणचण, कलह किंवा आरोग्यविषयक समस्या असतील तर या दिवशी काही उपाय नक्की करायचे असतात. त्यामध्ये मुख्य दरवाजावरती दिवा, कापूर आणि लवंग जाळणे, महादेवाचा अभिषेक या सर्व गोष्टी आपल्याला आवर्जून करायच्या आहेत. त्याचबरोबर घरामध्ये आपल्याला या दिवशी घरामध्ये कालभैरव अष्टकम, त्याचबरोबर दारिद्र्य दहन शिवस्तोत्रम, त्याचबरोबर विष्णू सहस्रनाम या सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला पठण करायचं आहे. पठण करणं जर शक्य नसेल तर तुम्ही श्रवण जरी केल्यात तरी देखील चालू शकतात. सोमवारी येणारी अमावस्या म्हणजे सोमवती अमावस्या आणि आपल्या हिंदू धर्मात अत्यंत दुर्मिळ आणि विशेष फलदायी मानली जाते. शास्त्रानुसार या दिवशी केलेले जप, तप आणि दानाचे फळ अमोघ म्हणजेच कधीही नष्ट न होणारी असते. सोमवती अमावस्येचे आध्यात्मिक आणि धार्मिक महत्त्व खूप महत्त्वाचे आहे. या दिवशी त्रिदेवांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो, पितृदोषातून मुक्ती मिळते, सौभाग्य वृद्धी होते, चंद्रदोषाचे निवारण होते आणि दान आणि स्नानाचे या दिवशी खूप महत्त्व आहे. सोमवती अमावस्या ही शिव आणि शक्तीच्या मिलनाचा आणि पितरांच्या आशीर्वादाचा असा दुर्मिळ योग आहे जो भक्ताला आर्थिक, शारीरिक आणि आध्यात्मिक संकटातून बाहेर काढतो. उद्याच्या सोमवती अमावस्येला तुम्ही महादेवाचा अभिषेक आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला करण्यासाठी सांगितलेल्या आहेत त्या जर तुम्ही सर्व केल्या तर आयुष्यात सुख, समृद्धी, शांती येते आणि त्याचबरोबर जीवनातील सर्व अडचणीसुद्धा दूर होण्यासाठी मदत होत असते. तर या सर्व गोष्टी तुम्ही उद्या सोमवती अमावस्येला करण्याचा प्रयत्न करा आणि बघा, नक्कीच तुम्हाला याचा जो फायदा आहे तर तो बघायला मिळेल. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये एक विशेष असा उपाय देखील करायचा आहे. तो म्हणजे आपल्याला उंबरठ्यावरती काही वस्तू ज्या आहेत तर त्या जाळायच्या आहेत. त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर एक तुम्हाला वाटी घ्यायची आहे, त्यामध्ये कापूर ठेवायचा आहे आणि थोडीशी पिवळी मोहरी, लवंग, वेलची या सर्व गोष्टी ठेवायच्या आहे आणि आपल्या उंबरठ्यावरती ह्या वस्तू जाळायच्या आहेत. संध्याकाळच्या वेळेमध्ये ज्यावेळेस माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते त्यावेळेमध्ये जर तुम्ही हा उपाय केला तर याचा खूप चांगला फायदा जो आहे तर तो तुम्हाला बघायला मिळेल. जीवनातील सर्व संकटे, दुःख, अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होताना दिसून येतील. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.